शिष्यवृत्ती परीक्षा शासन निर्णय 17 ऑक्टोबर 2025 महत्त्वाचे मुद्दे. 1. परीक्षेचे नाव व स्तर. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा असे स्तर बदलले आहेत. आता या परीक्षा अनुक्रमे इयत्ता 5वी ऐवजी इयत्ता 4थी व इयत्ता 8वी ऐवजी इयत्ता 7वी या वर्गामध्ये होईल. नवीन नाव: प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी स्तर, उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी स्तर. मुद्दा क्रमांक 2. अंमलबजावणी व वेळापत्रक. अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून प्रत्यक्ष सुरू होईल. या वर्षात एक संक्रमणावस्था म्हणून इयत्ता 5वी व इयत्ता 8वी साठी परीक्षा फेब्रुवारी 2026 मध्ये व इयत्ता 4थी व इयत्ता 7वी साठी परीक्षा एप्रिल-मे 2026 मध्ये घेण्यात येईल. मुद्दा क्रमांक 3. शिष्यवृत्ती संख्या वाटप. इयत्ता 4थी व इयत्ता 7वी साठी प्रत्येकी सुमारे 16,000हून अधिक शिष्यवृत्ती संच मंजूर. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून परीक्षा फक्त इयत्ता 4थी व इयत्ता 7वी साठीच होणार. मुद्दा क्रमांक 4. पात्रता व अटी. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. विद्यार्थी मान्यताप्राप्त शाळेत, शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित शाळेत शिकत असावा. CBSE, ICSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांनाही परीक्षेला बसण्यास परवानगी, मात्र त्यांना रोख रक्कम शिष्यवृत्ती मिळणार नाही, फक्त प्रमाणपत्र मिळेल. मुद्दा 5. वयोमर्यादा. प्रत्येक वर्षीच्या 1 जूनपर्यंत इयत्ता 4थी परीक्षा सामान्य विद्यार्थ्यांसाठी 10 वर्षापर्यंत, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 14 वर्षापर्यंत, तर इयत्ता 7वी सामान्य विद्यार्थ्यांना 13 वर्षापर्यंत, तर दिव्यांग विद्यार्थ्यांना 17 वर्षापर्यंतच्या वयापर्यंत वयोमर्यादा आहे. मुद्दा 6. परीक्षा शुल्क. सामान्य वर्ग प्रवेश शुल्क 50 रुपये अधिक परीक्षा शुल्क 150 रुपये, एकूण 200 रुपये. अनुसूचित जाती जमाती आणि अपंग विद्यार्थ्यांसाठी प्रवेश शुल्क 50 रुपये, परीक्षा शुल्क 75 रुपये, एकूण 125 रुपये. मुद्दा 7. परीक्षेचे माध्यम व स्वरूप. माध्यम मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगू आणि कन्नड. सर्व प्रश्न बहुपर्यायी MCQ प्रकारचे. प्रश्न पातळी: सोपे प्रश्न 30%, मध्यम प्रश्न 40%, कठीण प्रश्न 30%. पेपर 2 असतील. पेपर 1 भाषा व गणित, पेपर 2 तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी. प्रत्येक पेपर 75 प्रश्न, 150 गुण, वेळ 1 तास 30 मिनिटे. मुद्दा 8. शिष्यवृत्तीचा कालावधी व दर. परीक्षा दर महिना वार्षिक कालावधी. इयत्ता 4थी दर महिना ₹500, वार्षिक ₹5,000, 3 वर्षे रक्कम मिळेल. इयत्ता 7वी दर महिना ₹750, वार्षिक ₹7,500, 3 वर्षे रक्कम मिळेल. मुद्दा 9. शिष्यवृत्ती देयक व बँक खाते. शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्याच्या आधार संलग्न संयुक्त बँक खात्यात जमा केली जाईल. संबंधित शिक्षणाधिकारी खाते उघडण्याची व माहिती सादर करण्याची जबाबदारी घेतील. मुद्दा 10. शाळांसाठी बंधनकारकता व शिक्षक मूल्यांकन. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी परीक्षा बंधनकारक आहे. तसेच या परीक्षेच्या निकालावरून शिक्षकांचे कार्यमूल्यमापन करून ते सेवा पुस्तकात नोंदविणे बंधनकारक आहे. मुद्दा 11. पोलीस बंदोबस्त. गोपनीयतेच्या दृष्टीने परीक्षेच्या गोपनीय साहित्याच्या संरक्षणासाठी व परीक्षेदरम्यान
पोलीस बंदोबस्त अनिवार्य करण्यात आलेला आहे. मुद्दा 12, गुणपात्रता व निकष. प्रत्येकी पेपरमध्ये किमान 40% गुण आवश्यक. प्रत्येक जिल्ह्यात मंजूर संख्येनुसार पात्र विद्यार्थ्यांची निवड केली जाणार. मुद्दा 13, गौरव उपक्रम. राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा 15 ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल. यासारख्या नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.